आणि ही माहिती देताना त्यांनी दावा असा केला, आम्ही सगळी माहिती दिली आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी प्रचंड मोठी माहिती लपवलेली आहे. सुप्रीम कोर्टाने आज त्यांना पुन्हा झापलेलं आहे आणि हे संपूर्णपणे तपशील दिला नाहीत तर तुमच्यावरती कंटेम्प्टची कारवाई होईल म्हणून त्यांना सज्जड दम पण दिलेला आहे. 44,454 अशा मोठ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला आम्ही तुम्हाला डोनेशन देतो, तुम्ही आम्हाला धंदा द्या, चंदा दो धंदा दो, म्हणजे कंपन्यांना धंदा द्या, भाजपला चंदा द्या, असाच व्यवहार म्हणजे तोडपाणीचा व्यवहार, तोडपाणी मांडवळीचा व्यवहार गेले 10 वर्ष सर्वच ठिकाणी झालेला आहे. 300 कोटीहून अधिक तोटा नोंदवलेला असताना तुम्ही भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये 330 कोटी डोनेशन कसे काय देऊ शकलात याचा खुलासा करेल का? हे एअरटेलच्या सणसणीत चपराक आहेच, पण अशा बुडीत जाणाऱ्या कंपन्या त्या खरोखर बुडीत आहेत का, हा नंबर 1चा प्रश्न. सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला ताबडतोब 12 तारखेच्या संध्याकाळपर्यंत इलेक्ट्रोल बॉन्डचा पूर्ण तपशील द्या असं सांगितल्यानंतर त्यांनी वेबसाईटवरती ते टाकलेलंच आहे आणि 2 पेनड्राईव्हमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती देताना त्यांनी दावा असा केला, आम्ही सगळी माहिती दिली आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी प्रचंड मोठी माहिती लपवलेली आहे. एक माहिती तर काल मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की दिनेश खरा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सांगतायत की एनकॅश न झालेले बॉन्ड आम्ही पंतप्रधानांच्या रिलीफ फंडात जमा केलेले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी आता जाहीर करावं की इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द झाल्यानंतर तो काळा पैशाचा एक व्यवहार होता, तो अपारदर्शक होता आणि म्हणून देणगीदारांची नावे जर सुप्रीम कोर्ट मागत असेल आणि ते पैसे जर रिलीफ फंडात गेले असतील तर आता पंतप्रधान मोदींनी हे सगळे तपशील आता जनतेला द्यावे, कारण त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत. एनकॅश न झालेले बॉन्ड्स. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्ष अरुण जेटली अर्थमंत्री असताना त्यांनी बजेटमार्फत मनी बिल आणून त्याचं शेवटी पास करून घेतलं आणि एक इलेक्ट्रोल बॉन्ड त्याचं नोटिफिकेशन जारी केलं. या इलेक्ट्रोल बॉन्डच्या नोटिफिकेशनमध्ये ही नावं गुप्त ठेवणं हे लिहिलेलंच होतं आणि म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाने इतके दिवस एवढे नखरे केले. ही भारताची सर्वात मोठी बँक, पब्लिक सेक्टर आहे, परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकरता हे बॉन्ड गोळा केले आणि त्यांनी देताना त्याचे जे काही कोड्स असतात, कोड नंबर असतात, हे सुप्रीम कोर्टाला दिले नाहीत. सुप्रीम कोर्टाने आज त्यांना पुन्हा झापलेलं आहे आणि हे संपूर्णपणे तपशील दिला नाहीत तर तुमच्यावरती कंटेम्प्टची कारवाई होईल म्हणून त्यांना सज्जड दम पण दिलेला आहे. हे सगळं घडत असताना अजून एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि रोज अशी माहिती येत राहणार, कारण का 44,454 अशा मोठ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला आम्ही तुम्हाला डोनेशन देतो, तुम्ही आम्हाला धंदा द्या, म्हणजे आता तर लोक सांगतायत चंदा दो धंदा दो, म्हणजे कंपन्यांना धंदा द्या, भाजपला चंदा द्या, असाच व्यवहार म्हणजे तोडपाणीचा व्यवहार, तोडपाणी मांडवळीचा व्यवहार गेले 10 वर्ष सर्वच ठिकाणी झालेला आहे. आपण म्हणतो की नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा 13,000 कोटीचा जो काही त्यांनी घोटाळा केला पंजाब नॅशनल बँकेतून आणि 4 बँकातून पैसे काढले, त्याच्यामध्ये वाटे पडलेलेच आहेत. हे नीरव मोदीचे किंवा मेहुल चोक्सीचे जे नातेवाईक आहेत ते बोलतात, ते व्हिडिओमध्ये येतं. पण आत्ता एक नवीन गोष्ट आत्ता म्हणजे आजच बाहेर आली, एक ट्विट आलेलं आहे. त्या ट्विटमध्ये असं स्पष्टपणे एअरटेल या कंपनीला म्हटलेलं आहे की आम्हाला माहिती हवी आहे, आम्हाला काही कन्फ्युजन आहे, ते आमचं कन्फ्युजन दूर करा. त्यांनी ताबडतोब एअरटेलच्या कंपनीच्या जे कोणी पदाधिकारी आहेत, बाई आहेत, त्यांनी विचारलं तुमची काय कन्फ्युजन आहे ते आम्ही दूर करतो. आणि ट्विटरवरती आता रेकॉर्ड झालं आहे की एअरटेल कंपनीने गेल्या 5 वर्षामध्ये 300 कोटीहून अधिक तोटा नोंदवलेला असताना तुम्ही भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये 330 कोटी डोनेशन कसे काय देऊ शकलात याचा खुलासा करेल का?
एअरटेलची आवाजी बंद झालेली आहे. हे एअरटेलच्या सणसणीत चपराक आहेच, पण अशा बुडीत जाणाऱ्या कंपन्या त्या खरोखर बुडीत आहेत का, हा नंबर 1चा प्रश्न. यांच्या बॅलन्स शीटचा पर्दाफाश करणं हे आता भारतीय नागरिकांचं कर्तव्य, कारण का एअरटेल ही मूळची अमेरिकन कंपनी आहे. एअरटेल इंडिया ही त्याची सबसिडरी आहे. आणि मी हे तुम्हाला का सांगतोय मुद्दामून, की 330 कोटी डोनेशन देणारी एअरटेल कंपनी आता एअरटेल कंपनी तोट्यात आहे, हे अर्थातच ज्यांना बॅलन्स शीट समजतं त्यांना माहिती आहे. आता त्याचा खुलासा ह्या कंपन्या कधी करत नाहीत, पण एअरटेलचा प्रचंड मोठा विस्तार आपण बघतो की पहिल्यांदा वोडाफोन आणि आयडिया होती, त्यांनी त्यांच्या अंगावरचं 36,000 कोटीचं बँकांचं कर्ज हे फेडलं नाही आहे. वोडाफोन आणि आदित्य बिर्ला म्हणजे आयडिया कंपनी, तर आयडिया मोठी कंपनी होती, वोडाफोन ही लंडन बेस्ड कंपनी आहे. दोघे एकत्र आले, पण दोघांनी बँकांची जी कर्ज घेतली 36,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज हे आउटस्टँडिंग म्हणजे बुडीत खाती गेली. ते विलफुल ऑन डिफॉल्टर आहेत. त्यांची कर्ज ही अर्थातच बँकांनी राईट ऑफ केलेली आहेत, हे सगळं आपण जाणतो. वोडाफोन आणि आयडिया आता मागे गेले, एअरटेल पुढे आलं, पण एअरटेलचा काय आहे प्रकार हे आत्ता आज इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर एक ट्विटरवरती एका प्रियंका देशमुख नावाच्या महिलेने हा प्रश्न उपस्थित केला. अशा तऱ्हेच्या भानगडी की भारतीय जनता पक्ष किती काळा पैशाचं आगर बनलेला आहे, आणि काळा पैसा खणून काढू असं म्हणता म्हणता काळा पैसा आपल्या खिशामध्ये भरभरून घेणं आणि त्याकरता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा बजेटमधला एक मार्ग वापरला. त्याला म्हणजे करप्शनला कायद्याचं स्वरूप देणं, भ्रष्टाचाराला कायद्याचं एक कवच निर्माण करून देणं आणि कोणीच प्रश्न विचारता कामा नये अशी व्यवस्था निर्माण करणं. पहिला प्रश्न होता डिमॉनिटायझेशन, दुसरा प्रश्न होता GST, तिसरा प्रश्न होता ॲसेट मॉनिटायझेशन पाईपलाईन, आणि चौथा प्रश्न हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डमधून 95% पैसे फक्त भाजपाला गेले. आता केवळ सुप्रीम कोर्टने रट्टा लावला म्हणून ती नावं बाहेर येत आहेत, आणि नावं बाहेर येताना स्टेट बँक ऑफ इंडिया जी लबाडी करते आहे ती लबाडी पण बाहेर येते आहे. ही फक्त इलेक्ट्रॉनिक बॉन्डची कथा आहे. बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून इतकी वर्ष मी सतत बँकांमधले कर्ज बुडवे कोण, त्यांची संचालक मंडळातली माणसं कोण, मग नीरव मोदी, चोक्सी आणि विजय मल्ल्यापासून 7,000 लोकांची नावं या गेल्या 20-25 वर्षात माध्यमांना दिली. तेव्हा RTIमधून माहिती मिळत नव्हती. RTI येण्यापूर्वी देत होतो, RTIच्या नंतर पण देत होतो. इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये RTI सुप्रीम हे सिद्ध झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या निमित्ताने, आणि RTIमध्ये हे माहिती मिळालं पाहिजे असं म्हटल्यानंतर आता या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या वरती सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे, लाखो RTI कार्यकर्ते ही माहिती आता सगळ्याच बँकांकडून मागतील हे निश्चित आहे. आणि म्हणून प्रश्न असा आहे की आत्ता एअरटेलच्या संदर्भामध्ये हे गुपित हे भांडं फुटलेलं आहे. अशी अनेक भांडी, अशी अनेक गुपितं आता रोज फुटणार आहेत. सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या खोट्या आश्वासनांना भुलून 2014 साली आधीच्या सरकारांना त्यांच्याविषयीची असत्य प्रकरणे ही सत्य समजून भारतीय जनता पक्षाला सत्तेवर बसवलं. पण 2014 ते ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये या देशातला खजिना लुटण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे. भ्रष्टाचाराला कायद्याचं कवच निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मी सातत्याने लिहित आलो आणि सांगत आलो, करप्शन हे इनबिल्ट आहे, त्याला कायद्याचं कवच भारतीय जनता पक्ष निर्माण करून देतो, आणि म्हणून तो फसवा आहे. होय, राष्ट्रीय स्वयंसंघ आणि त्याचं हे राजकीय हत्यार म्हणजे भारतीय जनता पक्ष हा फसवा आहे. हा संविधानाला धोका निर्माण करतो, हा कायद्याच्या राज्याला धोका निर्माण करतो, आणि हा काळ्या पैशाची संपत्ती वाढवतो. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतो, एअरटेलने जे सांगितलं त्याच्या आधी वोडाफोन आणि आयडियाचे 36,000 कोटी राईट ऑफ करण्यात आले आहेत. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, 8 नोव्हेंबर 2016ला डिमॉनिटायझेशनमध्ये 17 लाख कोटी पैसा होता, ते कमी करायचे होते डिजिटल इंडियामध्ये.
अहो ते आत्ता 32 लाख कोटीची करन्सी या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छापली आहे. आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विचारू, तुम्हाला ही परमिशन कशातून निर्माण झाली जरा सांगाल का? तुमच्याकडे रिझर्व्स किती, तुमच्याकडे गोल्ड स्टँडर्ड किती, तुमचे ॲसेट्स किती? 32 लाख कोटी नोटा छापण्याचे तुम्हाला नेमके अधिकार आहेत का? स्टेट बँक ऑफ इंडिया जशी आता वस्त्रहरण झाले स्टेट बँक ऑफ इंडियाचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं वस्त्रहरण खरं 8 नोव्हेंबर 2016 पासूनच झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचंही वस्त्रहरण होत आहे. आता नरेंद्र मोदींचं वस्त्रहरण झालेलं आहे, कारण त्यांच्याकडे PM रिलीफ फंडामध्ये इलेक्ट्रल बॉन्डचे पैसे गेलेले आहेत. कुठले? ज्याचं एन्कॅशमेंट झाले नाही ते. एअरटेलचं वस्त्रहरण झालेलं आहे, वोडाफोनचं वस्त्रहरण झालेलं आहे, जवळजवळ 44,454 कंपन्यांचं वस्त्रहरण झालं आहे. असा हा पैसा त्यातून भाजप नावाचा भस्मासूर उभा राहतोय आणि तो RSSचा एक आउटफिट आहे राजकीय. याचा पाडाव लोकांनी ठरवून या इलेक्शनमध्ये केल्याशिवाय या देशाचे संविधान, ज्याच्यातून हा देश उभा राहिला, या देशाचं संरक्षण, या संविधानाचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोणत्या भाषेचे आहेत हे विसरून जाऊन या सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचा पाडाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचं हे काळं रूप, दुतोंडी रूप, फसवं रूप आणि मोदी की गॅरंटी असं म्हणत म्हणत टॅक्सपेअरचा पैसाच अत्यंत चुकीच्या गोष्टीसाठी वापरणारे ही मोदी की गॅरंटी नाही. इथं अदानी, अंबानी आणि कॉर्पोरेट्सना गॅरंटी आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डमधल्या आलेल्या खोट्या कंपन्यांची, शेल कंपन्यांना गॅरंटी आहे की तुम्ही चंदा द्या, आम्ही तुम्हाला धंदा देतो, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार नाहीत. अशा तऱ्हेचा हा व्यवहार नागरिकांनी आपलं मतदान करताना या सरकारचा पाडाव केला पाहिजे. या सरकारविरुद्ध CAचा प्रश्न कोर्टात आहे. 2 इलेक्शन कमिशन जे नेमलेत तो कायदाच मुळात संविधानाच्या विरोधात आहे, तो प्रश्न कोर्टात आहे. त्यामुळे इलेक्शन्स कधी लागतील हा प्रश्न नाही आहे. या सगळ्या घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत या आता सुप्रीम कोर्टात उभ्या राहिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने धैर्याने त्याचा पर्दाफाश करावा. त्यामुळे इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचा हा सगळा बुरखा सगळेजण टराटरा फाडतायत. लोकांनी ह्यांना घरीच बसवावं आणि ह्यांच्या सोबतीने उभे राहणारे महाराष्ट्रात अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, हे 3 पक्षीय सरकार जे आहे फडणवीसांचं, भाजपचं, यांना 28 ठिकाणी पराभव महाराष्ट्रात केला पाहिजे. हा धडा या इलेक्ट्रल बॉन्डच्या व्यवहारातून आपण घेऊया आणि देशामध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जो कोणी असेल तो त्याला जनतेने भरभरून निवडून द्यावं. या केंद्र सरकारमध्ये सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे, या महाराष्ट्र राज्यात सत्ता परिवर्तन झालंच पाहिजे. लोकांनी इलेक्ट्रल बॉन्डमधून आणि संविधानाच्या मोडतोडीमधून हा धडा घेणं आवश्यक आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी नागरिक जेव्हा इलेक्शन लढवतील तेव्हा इंडिया आघाडीचा निर्णय विजयाच्या दृष्टीने पक्का होईल आणि तो व्हायलाच पाहिजे. धन्यवाद.